मंडळी 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगाने दुःखद निधन झालं. 2 वर्षापासून ती कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती, पण तिने ही गोष्ट आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवली. त्यामुळं तिचं निधन झालं हे चाहत्यांसाठी आणि मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीसाठी खूपच मोठा धक्का होता. प्रिया मराठेच्या निधनानंतर आता बऱ्याच कालावधीनंतर तिचा पती अभिनेता शंतनू मोघे यांनी सार्वजनिकरित्या भाष्य केलं आहे. प्रियेच्या निधनानंतर शंतनू काही काळ कोणाशीच बोलला नव्हता. काही महिन्यांनी त्याने कामाला सुरुवात केली. आता तो कलर्स मराठीच्या मोहिनी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने प्रियाच्या निधनावर भाष्य केलं आहे. यावेळी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, माझं राहणीमान अगदी साधं आहे. आयुष्य हे पुढे जात राहतं. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. प्रियाच्या आजाराबद्दल आणि निधनाबद्दल भाष्य करताना शंतनू म्हणाला, खरं तर त्या कठीण काळात आम्ही खूप धैर्याने लढलो, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या आजारपणाच्या लढाईत आम्ही हरलो, पण ठीक आहे. तर प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं. प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते. शेवटी आपलं आपल्याकडे इतकंच म्हणेन, असे शंतनू म्हणाला. पुढे प्रियाला आवडणाऱ्या कामाबद्दल तो म्हणाला, मी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तिला प्रचंड आवडली होती. आम्ही या सुखानं या मालिकेत एकत्र काम केलं होतं, पण आमचे एकत्र सीन नव्हते. तसंच सफरचंद नाटकातलं मात्र कामही तिला खूपच आवडलं होतं. प्रियाची आठवण काढताना यावेळी त्यांनी हिमाचल ट्रिपची आठवण सांगितली. काही प्लॅनिंग नसताना आम्ही 10 दिवसाच्या हिमाचल ट्रिपला गेलो. आम्ही विमानात बसून हॉटेल बुक केलं होतं. खूप फिरलो, ढाब्यावर जेवलो. प्रियाही अशीच होती, असं म्हणत त्याने त्याची खास आठवण सांगितली.